आणि या कारणामुळं मला रात्री उशिरा माझ्या मम्मीच्या घरी जावं लागलं. तर हा व्लॉग आहे भोगीच्या दिवशीचा. तर थोडा व्लॉग यायला उशीरच होते मला माहिती आहे, पण आठवडाभर आहे ना माझं जरा इकडं तिकडं जरा झालं, त्यामुळं व्लॉग करायला जरा उशीर होते. इकडं मी सकाळी 5 वाजता भोगीची भाजी केली, त्यानंतर छान कोरा चहा केला माझ्यासाठी मम्मीसाठी. मम्मीने छान बाजरीच्या भाकरी करून घेतल्या मस्त ती लावलेल्या, कारण मला ओमिकाच्या पप्पांसाठी डबा द्यायचा होता माझ्या मम्मीच्या घरनं, कारण मी मम्मीकडे आली होती. आता कारण सांगते, दिवसभर ओमिका अक्षरशः तापामुळे झोपून होती आणि मग माझ्या मम्मीकडे येणं मला गरजेचं वाटलं, कारण इथं आल्यानंतर तिचा मूड फ्रेश होतो. इथं भरपूर खेळायला तिचा मावशी सगळे खेळायला असल्यामुळे ती जरा फ्रेश असते इथं. त्यामुळे मी इकडे खूप उशिरा आले होते. आणि इकडं दारामध्ये मम्मीने जी छोटी मोठी झाडं लावली होती त्याची छान अशी फुलं येतात, ती छान देवपूजा झाल्यानंतर देवांना वाहून घेतली. आणि तुमची भोगी कशी साजरी झाली हे सांगायला मला अजिबात विसरू नका. इकडं कितीही आजारी असले तरी ओमिकाची मस्ती काही कमी होत नाही. फक्त हे माझ्या मम्मीच्या घरी आले की आमच्या घरी असते ना ती दिवसभर झोपून असते, तर हा फरक असतो तिचासुद्धा मम्मीच्या घरचा आणि आजीच्या घरचा. तर त्यानंतर इकडं दुपारी अचानकच असा पाऊस यायला लागला होता, त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केला होता आणि हा मी इन्स्टालासुद्धा टाकलेला आहे. त्याला खूप छान रिस्पॉन्स पण आलेला आहे. आणि मागं तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगत होतं, प्रज्ञा म्हणजे माझ्या बहिणीने गाडी घेतली होती, तिने त्या गाडीची पार्टी आम्हाला वॉफल आणले होते खायला. हे वॉफल दाखवले नाही कारण मला पटकन खाऊ नये, मला भाजी मार्केटमध्ये जायचं होतं मला भोगीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे संक्रांतीचं सगळं सामान आणण्यासाठी.